जय श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना जय श्री स्वामी समर्थ. समाधानी जीवन, समृद्ध जीवन. कर्म कर्म चांगले करा व सुखाने आनंदाने जगा. आपल्या कर्मातच आपल्या सुखदुःखाचे रहस्य लपलेले असते. आपल्या सुखदुःखाचे कारण आपण व आपले कर्मच आहेत. म्हणून नित्य चांगले कर्म करा. माणूस जेवढा रात्रंदिवस काम करून थकत नाही, त्यापेक्षाही जास्त तो विचार करून थकतो. म्हणून स्वामी म्हणतात, जे काम करत आहात ते काम नित्य नियमाने आणि आनंदाने करा. आपल्या कामातच, आपल्या कार्यातच आनंद बाळगा. याची त्याची उणीधुणी नको. स्वामी म्हणतात, अरे याचा त्याचा विचार करण्यात वेळ व्यर्थ घालू नका. कारण देवाने ज्याला चोच दिली आहे त्याला चारा पण दिलेला आहे. फक्त एवढंच आहे की त्याला तो मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, धडपड करावी लागते. विचार केल्याने आयुष्य कमी होते. अतिविचार हा एक प्रकारचा रोगच आहे. या रोगाचे औषध नाही आहे, तर ते फक्त शांतता. जेवढी शांतता बाळगाल तेवढीच सर्व कामे व्यवस्थित आणि शांततेत पार पडतील आणि मनालाही आनंद मिळेल. जय श्री स्वामी समर्थ. कोणतेही काम करताना अगदी विचारपूर्वक करा, नंतर पश्चाताप करण्याची वेळ नको. अतिविचाराने माणूस कधी कधी अगदी वेडापिसा होतो. त्याला रात्र काय खाल्ले आणि सकाळी काय खाल्ले याचीही आठवण राहत नाही. घरातील काहीही क्षुल्लक गोष्टींचा अगदी विचार करत राहतात, तर छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालत राहतात. यातच आयुष्य कधी निघून जाते आणि एकदमच केव्हा संपते हेही कळत नाही. त्यासाठी अतिविचार हे जीवनासाठी एक लागलेले ग्रहणच आहे. म्हणून स्वामी म्हणतात, अरे वाद घालत बसण्यापेक्षा जीवन आनंदाने जगा. जीवन हे फार मौल्यवान आहे, त्याचा आनंद घ्या. म्हणून तर स्वामी म्हणतात, स्वतःही आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या. त्यामध्येच खरं सुख दडलेलं आहे. या जगामध्ये सुख आणि दुःख या दोनच गोष्टी आहेत. त्या मिळवण्यासाठी माणूस अगदी रात्रंदिवस धडपड करत राहतो, सतत चिंतेत व दुःखात राहतो. जीवन हे क्षणभंगूर आहे, त्याचप्रमाणे सुखही क्षणभंगूर आहे. ती मिळवण्यासाठी माणूस धडपडत असतो आणि हे धडपडत बसण्यापेक्षा आहे त्या गोष्टीतच समाधान मानून आनंदाने जगा. दुसऱ्याच्या दुःखाचे कारण बनू नका आणि स्वतःही आनंदाने जगा. जय श्री स्वामी समर्थ.